नमस्कार, मी अमोल उंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, नुकतीच काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक जाहिरात आलेली आहे। त्यानंतर अजूनही त्या ठिकाणी काही जाहिराती पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहेत। तत्पूर्वी या सविस्तर ज्या जाहिरात आहेत बघा, त्याबद्दल आपण आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय। तर आज पहिली जी जाहिरात आहे बघा, ती आहे जवळजवळ या ठिकाणी 1107 पदांची आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष या मार्फत त्या ठिकाणी ही सरळ सेवेच्या मार्फत ही पदभरती केली जाणार आहे। बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ त्या ठिकाणी 1107 पदं आहेत। आता या पदासंदर्भात आपण काय करू बघा, सविस्तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इथं चर्चा करूया। ठीक आहे, तर पहिला मुद्दा सुरुवातीला नेमकं या जाहिरातीमध्ये कोणती कोणती पदं आहेत त्या पदाबद्दल आपण काय करू बघा, आज या ठिकाणी सविस्तर बोलूया। तर त्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे तुमचं ते लक्षात ठेवा, चला ग्रंथपाल नावाचं पद आहे। बघा, म्हणजे दोन भाग आहेत, एक तांत्रिक आहे आणि सेकंड त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतांत्रिक, अशा दोन गटामध्ये पूर्णपणे हे पद विभागले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण त्या ठिकाणी तांत्रिक गटातील पद बघूया। याच्यामध्ये बघा, ग्रंथपाल आहे, आहार तज्ञ नावाचं एक पद आहे, समोर त्या ठिकाणी पदसंख्या वगैरे दिलेली आहे। हे तुम्हाला सविस्तर टेलिग्राम चॅनलवरती ॲड पाठवली जाईल। आता फक्त या ठिकाणी पदाची नावं आणि समोर ज्या जागा आहेत बघा, त्यावरती आपण थोडंसं फोकस करूया। ग्रंथपाल 5 पदं आहेत, आहार तज्ञ 18 पदं आहेत, समाजसेवा अधीक्षक कंसामध्ये वैद्यकीय एकूण पदांची संख्या आहे बघा या ठिकाणी 135 पदं। त्यानंतर बघा, भौतिक उपचार तज्ञ 17 पदं आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जवळजवळ त्या ठिकाणी 181 पदं आहेत, ECG आहे, क्ष किरण तंत्रज्ञ आहे, सहाय्यक ग्रंथपाल आहे, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे। म्हणजे असे जवळजवळ बघा, त्यानंतर क्ष किरण सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, त्याच्यानंतर बघा प्रलेखकार ज्याला आपण त्या ठिकाणी ग्रंथसूचीकार म्हणतो, आणि वाहन चालक, असे जवळजवळ त्या ठिकाणी बघा तांत्रिक जे पदं आहेत या पदासंदर्भात 1058 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। बघा, त्याच्यानंतर आपण जर थोडंसं पुढचं जर बघितलं बघा, जे त्या ठिकाणी अजून पदं आहेत त्यावरती आपण बोलूया। ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा पुढच्या भागामध्ये जे आपले पदं आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, अतांत्रिक संवर्गामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक, ही जवळजवळ त्या ठिकाणी 49 पदं आहेत। म्हणजे अशी एकूण जर आपण विचार केला बघा तर जवळजवळ त्या ठिकाणी 1107 पदांची ही जाहिरात आत्ता या ठिकाणी आलेली आहे बघा। ओके, मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, त्यांनी सांगितलंय काय की या पदासाठी किंवा या जर आपण अर्ज कधीपासून भरू शकतो वगैरे बघा, ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। मग बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू केलेली आहे बघा 19 जून पासून। 19 जून ते जवळजवळ आपल्याला 9 जुलैपर्यंत हा टायमिंग दिलेला आहे बघा। पुन्हा रिपीट करतोय, 19 जून पासून त्या ठिकाणी आपण अर्ज सादर करू शकता, तर 9 जुलैपर्यंत आपण हा अर्ज या ठिकाणी सादर करू शकतो बघा। मग आता याच्यामध्ये काय सांगितलंय, पुन्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो अभ्यासक्रम आहे किंवा जो तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला सिलेबस आहे बघा, ज्या पदासाठी तांत्रिक आहे आणि अतांत्रिक अशा दोन भागामध्ये आहेत। सरळ सरळ जर आपण बघितलं बघा, एकूण विषय आपण त्याला एकूण जर विषय बघितलं तर मराठी हा तुम्हाला परीक्षेमध्ये विषय आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, इंग्रजी हा पण आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विषय आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान हा एक विषय आहे आणि बौद्धिक चाचणी आपण ज्याला म्हणूया हा एक तुम्हाला परीक्षेमध्ये विषय पाहायला मिळतो बघा। आता हे सर्व जे विषय आहेत पदानुसार तुमचा सिलेबस अजून त्या ठिकाणी पुढचा वेगळा आहे, परंतु एक सर्वसामान्य जर आपण विचार केला बघा तर हा सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो। मराठीवरील 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी किती बघा त्या ठिकाणी 15 प्रश्न, असे जवळजवळ त्या ठिकाणी एकूण तुमचे 60 प्रश्न आहेत। एका प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजे 60 दुणे 120 असा 120 गुणांचा हा सिलेबस आहे। त्याच्यानंतर बघा, आपण जर तांत्रिक घटकाचा जर विचार केला, काय बोललो बघा, तांत्रिक घटक, मग आता ज्या पदाला आपण त्या ठिकाणी अप्लाय करतोय त्यानुसार तांत्रिक घटकाचा सिलेबस आहे आणि या तांत्रिक घटकावरती एकूण जर आपण प्रश्न पाहिले तर हे प्रश्न बघा त्या ठिकाणी 40 प्रश्न आहेत आणि या तांत्रिक घटकाला एकूण गुण जर बघितलं तर 80 गुण आहेत। म्हणजे हा सिलेबस आहे बघा 60 प्रश्नांचा आणि हा सिलेबस त्या ठिकाणी 40 प्रश्नांचा, असे जवळजवळ 100 प्रश्न आणि 120 गुण आपल्याला या परीक्षेमध्ये असणार आहेत। तर जे विद्यार्थी या पदासाठी क्वालिफाय होत आहे त्यांनी अवश्य हा फॉर्म भरावा। 19 जून पासून त्या ठिकाणी साईट ओपन झालेली आहे, तर 9 जुलैपर्यंत आपण हा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो। बाकी आरक्षण आहे ओके किंवा त्या ठिकाणी वयोमर्यादा आहे, बाकी ज्या बेसिक गोष्टी आहेत
ह्या सर्व आपण त्या ठिकाणी टेलिग्रामवरती अपलोड केलेल्या आहेत। त्यासाठी टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवा बघा, हिस्ट्री बाय अमोल सर, ठीक आहे, हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल आहे, हे सर्वांनी जॉईन करा। बाळासाहेब शिंदे सर हे पण टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन करा, कारण की या दोन्ही टेलिग्रामवरती आपण ही ॲड या ठिकाणी टाकत आहोत बघा। ओके, तर थांबूया, जय हिंद।